आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूटसाठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रुटगो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रुटगो, दाबून खा. सॉरी. नमस्कार. लोक लाईव्हच्या लोकचर्चेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण लोकसभा 2019 आणि या लोकसभा निवडणुकीचे लोकशाहीचा महाउत्सव सुरू झालेला आहे आणि आपण आज चर्चा करणार आहोत याच विषयावरती. आपण आज जळगाव शहरातल्या, जळगाव जिल्ह्यातल्या या विषयावरती चर्चा करण्यासाठी विचारवंत वकिलांना आज आपण आमंत्रित केलेत आणि या वकिलांबरोबर आपण चर्चा करणार आहोत. या जळगाव जिल्ह्याचा विकास कुठे थांबला आहे का, कुठे खुंटला आहे का, याला विकसित करण्यासाठी कशा प्रकारे मार्गक्रमण करता येईल, कोणते मुद्दे असे आहेत या खासदारांनी याच्यात लक्ष देणं आवश्यक आहे. शासन दरबारी, दिल्ली दरबारी असे कोणते प्रश्न आहेत, कोणते विषय आहेत हे त्यांनी मांडले पाहिजे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. या चर्चेमध्ये आज आपण आमंत्रित केलेत ॲडव्होकेट महिमा मिश्रा. मी आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत करेन. महिमाजी या 25 वर्षापासून वकील आहेत आणि माजी उपाध्यक्ष आहेत. जळगाव जिल्हा वकील संघ या वकील संघाच्या माजी उपाध्यक्ष आहेत. यानंतरच आपल्यामध्ये आहेत एस के शिरुडे. मी शिरुडे वकील साहेब आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. 39 वर्षापासून वकील व्यवसायात आहेत, माजी अध्यक्ष आहेत, जळगाव जिल्हा वकील संघाचे माजी अध्यक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी वकीलसुद्धा घडवलेले आहेत. 12 वर्ष लॉ कॉलेजमध्ये ऑनररी त्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण, लेक्चररशिपसुद्धा केलेली आहेत. मी आपल्या या ठिकाणी मनापासून स्वागत करेन शिरुडे सर. के.बी. वर्मा, ॲडव्होकेट के.बी. वर्मा आज आपल्यामध्ये आहेत. वकील साहेब 23 वर्षापासून वकिली व्यवसायात आहेत. लॉची 3 पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत आणि गार्डियन्स फाउंडेशन, गार्डियन्स एक सामाजिक संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 130 मुलं जे आहेत, ज्या उच्च शिक्षण यांच्या या गार्डियन्स फाउंडेशनच्या माध्यमातून ते शिक्षण त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्यांचं देखील मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज आपल्यामध्ये आहेत ॲडव्होकेट संजय राणे. मी आपल्या या ठिकाणी खूप मनापासून स्वागत करेल. 30 वर्षापासून वकिली व्यवसायात आहेत आणि वकिलांची कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी 6 वर्ष या कोऑपरेटिव्ह सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत. माजी अध्यक्ष सलग 3 वर्ष जे वकील जळगाव जिल्हा वकील संघाचं अध्यक्षपद स्वीकारणार हे व्यक्तिमत्व आहेत. निखिल खडसे प्रतिष्ठान या प्रतिष्ठानचे आपण सचिव आहात. भोरगाव पंचायत जी लेवा समाजाची भोरगाव पंचायत आहेत त्याचे आपण कुलसचिव आहात. आपलं देखील या ठिकाणी मनापासून स्वागत. ॲडव्होकेट जी.एम. पाटील सर, आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. 30 वर्षापासून वकिली व्यवसायात आहेत. जळगाव जिल्हा वकील असोसिएशनचे आपण माजी अध्यक्ष आहात. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. पुनश्च आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि राणेसाहेब, तुम्ही सुरुवातीला एक अशी माहिती सांगा की असे कोणते विषय, कोणते प्रश्न हे शासन दरबारी, दिल्ली दरबारी या खासदारांनी नेले पाहिजे जेणेकरून आपल्या जळगाव जिल्ह्याचा विकास हा अजून मोठा होईल, की विकास वाढेल आणि कुठेतरी नावारूपाला आपला जळगाव जिल्हा पोहोचू शकेल. काय सांगाल तुम्ही? पाहिलं गेलं तर जळगाव जिल्हा हा इतर काही जिल्ह्यांच्या मनाने खूप मागासलेला आहे. आपल्या बाजूचा धुळे जिल्ह्याची फार प्रगती झालेली आहे. पण जळगाव जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं तरी औद्योगिक क्षेत्र पूर्णपणे ठप्प झालेलं आहे. नवीन इंडस्ट्रीज येत नाहीत. दुसरं, जळगाव जिल्ह्याचे इतर जे मोठे मोठे प्रकल्प आहेत, शेळगाव बॅरेज ते पण काम पूर्ण होत नाही. दुसरं, अजून इतर जे प्रकल्प जे विद्यार्थ्यांना आपल्या लोकांच्या अधिकारासाठी जे राबवले जाणार आहेत किंवा खासदारांच्या म्हटलं तर खासदारांनी जे काम करायला पाहिजे जळगाव शहराच्या आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी किंवा जिल्ह्याच्या विकासासाठी. कारण जिल्ह्याभरामध्ये आपल्याकडे अजूनपर्यंत मागासलेला भाग खूप आहे. त्याची प्रगती अजून होणे आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी पूर्ण सुविधा, मूलभूत सुविधांची उपलब्धता नाही आहे, जी खासदारांना दिल्लीच्या माध्यमातून करता येणार आहे. खासदारांच्या माध्यमातून तर अजून काम करायचं म्हटलं तर खासदार हा एक जनतेचा आवाज असतो दिल्ली दरबारी. तो दिल्ली दरबारी जो आवाज आहे तो खासदारांनी त्याप्रमाणे आपण मागच्या गेल्या 10-15 वर्षाचे जरी खासदार बघितले तर काही प्रमाणात मागच्या पंचवार्षिकमध्ये ते काम झालेलं आहे की वेगवेगळ्या योजना केंद्र सरकारच्या आणलेल्या आहेत. त्या योजनेने कामं चालू आहेत. काय नदी जोड योजना जी आहे ती आता
तिचं काम सुरू झालेलं आहे. हे कामं आता काही सुरू झाले आहेत, पण हे कामं पूर्ण प्रगतीपथावर नेऊन खरं म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे. त्या पाण्याच्या प्रश्नाबाबत अत्यंत उदासीनता हे शासन किंवा खासदार दिसत आहेत. पण आता यावर्षी लक्ष त्यांनी द्यायला सुरुवात केलेली दिसते. पण ते काम जरी सुरू झालं, जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाण्याचा मुबलक पुरवठा आपल्याकडे आहे. आपलं बरंचसं पाणी तापी नदीद्वारे गुजरातमध्ये वाहून जातं. त्या पाण्याचा योग्य विनियोग जर केला आणि पूर्ण नद्या ते पाणी संपूर्णपणे फिरवलं तर जळगाव जिल्हा सुजलाम सुफलाम होईल. केळी बागायतदारांचा जिल्हा आहे. केळीचा प्रश्न केळी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप केळीचं पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण दुर्दैवाने त्या केळीला चांगल्या भाव किंवा चांगलं योजना केळीसाठी अजून उपलब्ध होत नाही. कारण केळीच्या खोडापासून केळीच्या मुळापासून पण वेगवेगळे प्रकल्प राबवता येतात. ते प्रकल्प मोठ्या प्रमाणात आणण्याची गरज आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे उपक्रम राबवण्याची अपेक्षा आहे. केळी प्रकल्प या जळगाव जिल्ह्यात झाला पाहिजे, जेणेकरून तशा प्रकारचे उद्योग या ठिकाणी सुरू झाले. उद्योग निर्माण झाले तर रोजगार निर्मिती वाढेल. रोजगार निर्मिती झाली तर लोकांचं जीवनस्तर उंचावेल. बरोबर. पाटील साहेब, ॲडव्होकेट वकील साहेब, कसं प्रकारे तुम्ही बघाल आणि विशेषत्वे करून न्यायिक प्रणाली जी आहे, जी सुप्रीम कोर्टापासून आपल्या लोकल लेवलपर्यंत, तालुका लेवलपर्यंत जी प्रणाली सगळी राबवली जाते, ह्या सगळ्या प्रणालीच्या संदर्भात आपण कशा प्रकारे सांगा? ही निवडणूक देशाचं भविष्य निश्चित करणारे असे आपल्याला प्रतिनिधी द्यायचे आहेत. त्यामुळे वैयक्तिक ह्या सुधारणा माझ्या गावात झाल्या नाही, त्या सुधारणा झाल्या नाही, यापेक्षा देश कसा पुढे जाईल, कोण देशाच्या बाबतीतल्या चांगले निर्णय घेणारं सरकार, बळकट सरकार कोण देऊ शकतं, आणि जर प्रतिनिधित्व तसं दिलं गेलं तर पर्यायाने मग ज्या काय बाकीच्या स्कीम्स आहेत जनतेकरता, ते बळकट सरकार जर असलं तर ते घेऊ शकतं असं मला वाटतं. म्हणून एका प्रतिनिधीचा विचार न करताना सरकार कसं असलं पाहिजे की जेणेकरून ते स्थिर आलं पाहिजे आणि काहीतरी निर्णय घेणारं सक्षम असं सरकार असलं पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. या माध्यमातून आपण जो काय लोकप्रतिनिधी इकडनं देऊयात, खरं म्हणजे आपल्या भागातली जी काय बाजू आहे ती यशस्वीपणे तिथं मांडली पाहिजे. केवळ नुसता निवडून दिला आणि 5 वर्षापर्यंत त्यांनी फक्त तिथं हजेरी लावायची एवढंच नव्हे, तर त्यांनी सगळ्या स्तरातल्या, मग त्या शेतकऱ्यांच्या असोत, सर्वसाधारण जनतेच्या असोत, किंवा मग न्यायाच्या संदर्भातल्या तरी असोत, न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये खरं म्हणजे खूप दुरुस्ती करण्याची, त्याच्यात जलदगती आणण्याची खूप आवश्यकता आहे. कारण न्यायव्यवस्था ही एक महत्त्वाचा असा खांब आहे लोकशाहीतला की त्या एका खांबावर सध्या आजच्या तारखेला कारभार सुरू आहे असं माझं मत आहे. कुठल्याही बाबी निर्माण झाल्या तरी त्या बाबी न्यायालयाकडे येतात आणि त्यावर न्यायालयालाच निर्णय घ्यावे लागतात. आणि म्हणून न्यायव्यवस्था अधिक सक्षम, चांगले न्यायाधीश कसे येतील, नंतर जलदगतीने कसा न्याय मिळेल, यासाठी पण प्रयत्न करणं आणि हे प्रयत्न आपला जो प्रतिनिधी आपण देऊ त्याच्या माध्यमातून सरकारकडे मांडणं हे महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. न्यायाधीशांची जी नियुक्ती होते त्यावेळेला प्रेशर टॅक्टिक्स वापरल्या जातात असं म्हटलं जातं. खरं म्हणजे आजच्या तारखेला तर गुणवत्तेनुसार नेमणुका व्हायला पाहिजेत. म्हणजे आपण ज्या लोअर ज्युडिशियरीमधल्या ज्या काय आहेत त्यामध्ये तरी परीक्षा होतात, नंतर मौखिक चाचणी होते, त्यातनं तरी काहीतरी गुणवत्ताधारक असे न्यायाधीश येतात. परंतु वरच्या स्तराला काही ठिकाणी अशी शंका उपस्थित करायला जागा आहे की एक ठराविक वर्गाचाच किंवा एखाद्या ब्रँचमधून आलेला व्यक्तीच वरिष्ठ पदाचा म्हणजे वरिष्ठ न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो, अशी मानसिकता अजून आमच्या याच्यात आहे. ती बदल होणं आवश्यक, मानसिकता बदलायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी या सर्व खासदारांनी विशेषत्व करून आपण आपल्या जळगावच्या त्यांनी तो विषय तिथे लावला पाहिजे. खूप छान विषय दिला की आपण एक गुणवत्ताधारक न्यायाधीश हा असला पाहिजे. मी ताईंकडे आता विषय विचार की ताई, तुम्ही या सगळ्या विषयाकडे कशा दृष्टीने बघायला? मला असं वाटतं की न्यायाधीश चांगला असणं हे महत्त्वाचं आहे. दुसरं, जे येणारे पक्षकार आहे त्यांच्या पण सोयी व्यवस्थित व्हायला पाहिजे. कारण की ते येतात, उन्हात बसतात, त्यांना बसायला जागा, ॲम्बियन्स जे आहे कोर्टाचं ते असा पाहिजे की खरंच इथे न्याय मिळणार आहे. येणाऱ्यांना जर समजा व्यवस्था त्यांना फॅसिलिटीज, मुख्य जे फॅसिलिटीज आहे तेच जर मिळणार नसेल तर त्यांना कोर्टात येण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. दुसरा, कोर्टात लागणारा जो वेळ आहे
त्याच्यामध्ये त्यांना ते इतके बोर होऊन जातात, इतका वेळ लागेल, मग इतके वर्ष म्हणजे आपलं आपण म्हणतो ना कोर्टाची पायरी चढू नये, ती जी मानसिकता आहे लोकांची की आम्ही इथे गेलो तर आम्हाला पटकन न्याय मिळेल आणि खरंच आम्हाला न्याय मिळेल, जे ते अपेक्षा करून येतात ती अपेक्षा त्यांची पूर्ण व्हायला पाहिजे. दुसरं आहे स्पेस. कोर्ट असतो, बसायला लोकांना जागा नसते, पक्षकारांना तर दूर, वकिलांना बसायला जागा नसते, क्लर्क लोकांकडे इतका लोड असतो. ते सगळं जे आहे ते सुटसुटीत केव्हा होईल, जेव्हा नंबर ऑफ जजेस वाढतील. आणि प्लस तालुका लेवल वर पण आता तुम्ही बघा, तालुका लेवलवर ॲम्बियन्स चांगला आहे, पण जळगाव जिल्ह्याचा जर आपण कोर्ट बघितला तर त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि होत आहे काही, पण आता इतके वर्षापासून मी बघते तर ते काही इम्प्लिमेंट होत नाही. तर आम्ही खासदार जे येतील त्यांच्याकडून ही आमची अपेक्षा आहे की लगेच आम्हाला एक चांगला कॅम्पस आम्हाला उपलब्ध करून द्यायला पाहिजे कोर्टासाठी, ज्याच्यामध्ये पक्षकारांसाठी, ॲडव्होकेट्सला, चेंबर्ससाठी, प्लस जजेससाठी हे सगळी जी व्यवस्था आहे, प्लस स्वच्छता, हे सगळं जे आपण अपेक्षा करतो एक चांगला पब्लिक प्लेस, तर ती अपेक्षा एक खासदाराकडून मला असं वाटतं हे व्हायला पाहिजे. आणि स्पीडी ट्रायल जे आहे ते चालायला पाहिजे. जे वेळ लागते 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष ट्रायल कोर्टात चालले जातात, ते कमी व्हायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी जसं सरांनी सांगितलं की एफिशियन्सी जी आहे जजेसची, ते गुणवत्ता जी आहे ती खूप महत्वाची आहे. त्यांनी या जिल्हा प्रशासनाकडून त्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. वेळ पडला तर त्यांनी खासदार निधी सुद्धा त्यासाठी वापरता येऊ शकतो. केंद्र शासनाकडून त्याच्यासाठी वेगळा काही निधी त्यांना त्यासाठी सुद्धा आणता येतो की जळगाव जिल्ह्याचा जो कॅम्पस आहे तो अतिशय चांगल्या प्रकारचा विकसित होऊ शकेल. वकील साहेब, आपण गेल्या इतक्या म्हणजे सगळ्यात सिनियर आपण आहात, 40-39 वर्षापासून आपण आहात. ही न्यायिक प्रणाली सुद्धा बदलली पाहिजे अशा प्रकारचा एक थोडासा सूर आहे. त्या संदर्भात आणि या जळगाव जिल्ह्यासंदर्भात आपण आपलं मत व्यक्त करा. सुरुवातीला मी असं म्हणेन की खासदार हे लोकाभिमुख असले पाहिजे. ते शक्यतोवर उच्च शिक्षित असले पाहिजेत. पूर्ण त्यांच्या मतदारसंघातले लोकांचे विचार काय आहेत, त्यांच्या म्हणणं काय आहे, त्यांचं मागणं काय आहे, जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये काय काय कामं राहिलेली आहेत हे बघणारा तो असला पाहिजे. आणि जे काही लोकांचे प्रश्न आहेत ते संसदेमध्ये त्यांनी अगदी प्रकर्षाने मांडली पाहिजेत, जेणेकरून आपल्या मतदारसंघातली कामं होतील, चांगली कामं होतील. आता मगाशी राणेसाहेबांनी म्हणाले की ते पाण्याचा प्रश्न, खरोखर पाण्याचा प्रश्न आपल्या जिल्ह्यामध्ये खूप आहे. आपल्या जिल्ह्यात बरेच खासदार होऊन गेलेत. तापी आणि गिरणा ह्या 2 नद्यांमधलं जर अंतर जळगाव जिल्ह्यामध्ये बघितलं तर फक्त 14 किलोमीटर आहे, म्हणजे जवळचं अंतर. तर तेवढासुद्धा कालवा आजपर्यंत करण्यात आला नाही यांच्याकडनं. का नाही केला? ते पाणी एवढं वाया जातं, ते तुम्हाला गिरण्याच्या पात्रात सुद्धा सोडता आलं असतं, पण तसं नाही केलं गेलं. म्हणजे जनतेचे जे प्रश्न आहेत ते आधी तुम्ही सोडवले पाहिजेत, पण ते तसं करताना बऱ्याच वेळा उदासीनताच दिसते. आणि न्यायाधीशांच्या बाबतीत म्हणा, कायद्याच्या बाबतीत म्हणा, न्यायाधीशांच्या नेमणुका ह्या केवळ परीक्षार्थी नकोत. खरं म्हणजे न्यायाधीश नेमताना हे बघितलं पाहिजे की याने कोर्टामध्ये जवळपास कमीत कमी 5 वर्ष निदान काम केलं पाहिजे. आणि 5 वर्षामध्ये त्याचं कामाचं स्वरूप कसं होतं, ते कसं काम करत होते, त्यांनी कोणत्या कोर्टासमोर कशी कामं केलेली आहेत हे बघितलं गेलं पाहिजे. आणि त्यानंतर त्या वकील संघामध्ये ज्यातून ते न्यायाधीश नेमले जातात, त्यांच्यात निवडले जातात, तर तिथे सुद्धा त्यांची गुणवत्ता काय होती ते बघितलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने तो कुठल्या फॅमिलीमधून आला हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. खरं मी असं म्हणेन, संस्कार बघितले पाहिजेत. आणि मग त्या अनुषंगाने मग पुढे चांगले न्यायाधीश येऊ शकतात. आजही चांगले आहेत, वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही आहे, आजही चांगले आहेत, पण सुधारणा होऊ शकते. केवळ परीक्षार्थी असलं की काय, माणूस एकदा रट्टा मारून गेला, पास झाला न्यायाधीश. कुठल्याही याच्यामध्ये फक्त नॉट ओन्ली न्यायाधीश, पण बाकी इतर गोष्टींमध्ये सुद्धा तुम्ही नुसतं परीक्षार्थी ज्या ठिकाणी ठेवलं जातं ना, आपल्याकडची परीक्षार्थी जी काही परीक्षा पद्धती जी आहे ती मुळातच चूक आहे. तुम्ही एक वर्षभराच्या याच्यामध्ये एक अभ्यास केला आणि तो परीक्षेला बसला, पास झाला, पण त्याने पुरेसं होणार नाही.
असे अनेक प्रश्न आहेत, ते सगळे तिथे मांडले पाहिजेत संसदेमध्ये खरं म्हणजे खासदारांनी. आणि ते मांडल्यानंतर त्यांना सुद्धा समजतं की नाही नाही या गोष्टी आहेत विचार करण्यासारख्या, आणि त्याचा विचार करून नंतर मग अंमलात आणल्या पाहिजेत काही गोष्टी. थोडं जनरल जनतेमध्ये असं म्हटलं जातं की ज्याची वकिली चालत नाही तो न्यायाधीशाकडे जातो. नाही, असं म्हणणं गैर आहे. की असं म्हणणं गैर आहे. असं नसतं. खूप चांगले लोक आहेत, खूप चांगले वकील जे आहेत, त्यांना न्यायाधीश म्हणून जायचं. पण नाही, एखाद्या परीक्षेत नाही होत, पास झाला तर नाही होत त्यांचं सिलेक्शन. पण असं काही नाहीये, असं काही नाही. वर्माजी, आपण 2 पुस्तकं सुद्धा काढलेली आहेत. आपण अभ्यासपूर्ण अशा पद्धतीने या सगळ्या क्षेत्राकडे कशा दृष्टीने आपण बघा? पहिला विषय असा आहे की आपण पहिले म्हणजे खासदार म्हणजे काय. खासदार हा जो व्यक्ती असा असतो की त्यांना लोकसभा म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक असते. लोकसभाचे कार्य काय आहे, लोकसभामध्ये ऍक्च्युली नियम कसे बनतात, किंवा लोकसभाची जी फंक्शन जे आहे त्याची माहिती त्याला असायला पाहिजे पहिले. बरेचदा कसं असतं की लोकसभा आहेत, विधानसभा आहे, आपल्याकडे नगर परिषद आहे, जिल्हा परिषद आहे, असे वेगवेगळे असे 6 टाईपच्या आपल्याकडे सिस्टीम आहेत. तर पंचायत समितीपासून ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा या 6 प्रकारचे वेगवेगळ्या संस्था, समिती किंवा असं कार्यपालिका असं काम करत आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेचे वेगवेगळे कार्य आहे. त्यामुळे खासदार म्हणून त्याने हे बघणं आवश्यक आहे की लोकसभाचे कार्य काय, लोकसभाचे फंक्शन म्हणजे काय. जेव्हा तो व्यक्ती आमदार असतो, म्हणजे आज जळगावमध्ये एखादा आमदार व्यक्ती जर लोकसभेसाठी उभं राहत असेल तर आमदाराचा जो व्यक्ती जो असतो त्याला विधानसभेसाठी त्याला काय काम करता येईल हे बघणं आवश्यक आहे. तसंच त्या व्यक्तीला तो खासदार म्हणून काम करत असेल तर त्याला लोकसभेसाठी त्याला काय काम करता येईल त्याला माहिती असणं आवश्यक आहे. प्रथम त्या व्यक्तीला नॉलेज पाहिजे की आपल्याला लोकसभेसाठी कोणते काम करणे किंवा कोणत्या कामासाठी आपली निवड झाली किंवा कोणते काम फंक्शन आहे, फंक्शन ऑफ द पार्लियामेंट किंवा फंक्शन ऑफ द असेंब्ली काय हे माहिती असणं आवश्यक आहे. आता विषय असा की परिवहन हा जो विषय जो आहे, म्हणजे आपण बघतो की जळगाव जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेलेले आहेत. पण नॅशनल हायवे साठी जी काही सिस्टीम जी आहे ती केंद्र शासनाच्या अखत्यारीमध्ये आहे नॅशनल हायवे. आणि अनफॉर्च्युनेट पोझिशन अशी आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक दररोज एक तरी व्यक्ती नॅशनल हायवेच्या त्या अपघातामध्ये वाढतो. त्या बाबतीत कोणत्याही खासदाराने आतापर्यंत मुद्दा उपस्थित केलेला नाहीये. खरं म्हणजे जे त्या केंद्र सरकारच्या अधीन असलेले जे कार्यमंडळ असतात किंवा मिनिस्ट्री असतात तिथे त्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. परिवहन मंडळ हे नितीन गडकरी साहेबांच्या अखत्यारीचे आहे. त्यांच्या बीजेपीचे सरकार कोणाचे असो, पण त्या अंतर्गत जळगाव जिल्ह्यामध्ये जर 20 वर्षापूर्वीच रिंग रोड निर्माण झाला त्या अनुषंगाने जर मोठे हायवे की असं उड्डाणपूल झाले असते तर हे अपघात कमी झाले असते. त्यामुळे जे तरुण वर्गांचे जे ऍक्सिडेंट होतात ते प्रमाण कमी झाले असते. त्यामुळे हे जे पहिले खासदारांना माहिती पाहिजे की आपलं पार्लमेंटचं काम काय आहे, ही माहिती अनफॉर्च्युनेटरित्या कोणत्या खासदार नसते, म्हणून तिथे जाऊन ते फक्त बसतात ते. म्हणून आपल्याला अशा व्यक्तीला नेमून किंवा निवडून देणं आवश्यक असते की त्याला त्या संस्थेच्या कामाची माहिती असणे आवश्यक असते. जसं आज संजय राणे सर जे आहेत त्यांना ते नगर परिषदेला सुद्धा ते नगरसेवक म्हणून त्यांची नेमणूक होती, त्यांना त्याची पदाची माहिती आहे. आज जळगाव जिल्ह्याची एक अजून एक आपलं सर उदाहरण सांगतो की आज संपूर्ण जळगावचे 22-23 मार्केट जे आहेत त्या 22-23 मार्केटचं का हे स्टॉप झालं याचं कारण असं आहे की त्या संदर्भात कायदा कोणाला माहित नाहीये. महाराष्ट्र कॉर्पोरेशन ऍक्ट जो कायदा जो आहे तो कायदा कोणी बनवला, तो विधानसभेमध्ये तो कायदा बनलेला आहे. त्या कायद्याच्या मध्ये नवीन तरतुदी जशी दुरुस्ती करण्यात आली त्या तरतुदी संदर्भात या आमदाराला माहित पाहिजे की याच्यामध्ये काय कायदा अपेक्षित आहे किंवा त्यामध्ये काय सुधारणा अपेक्षित आहे की जेणेकरून हा जळगाव जिल्ह्याचा जो काही फार मोठा एक विषय जो अडकून पडलेला आहे त्या दुरुस्ती होणे आवश्यक आहे, तो तिथे होऊ शकलेला नाहीये. आज सुद्धा जळगाव जिल्ह्यामध्ये जो कायदा आता सध्याच्या सरकारने जो चेंज केला आहे सेक्शन 79D मध्ये जो चेंज केला आहे त्यांचं म्हणून आता तो कायदा केव्हापासून लागू होईल हा इथे मुद्दा उपस्थित झालेला आहे. तो आजपासून लागू करायला पाहिजे की मागच्यापासून लागू करायला पाहिजे. खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच शावानो केसमध्ये नंतर एक 130च्या केसमध्ये सुद्धा 2 केसेसमध्ये किंवा असं केसेसमध्ये सुद्धा जे कायदे केले होते ते नंतर तेव्हाचे तत्कालीन केंद्र सरकारने ते कायदे तोतरी बदललेत. बदलून त्यांनी नवीन सर्व त्यांनी कायदे तयार केलेत. त्यांनी जसं मुस्लिम डिवोर्स ऍक्ट त्यांनी जो तयार केला तशा पद्धतीने अशी माहिती त्या आमदार किंवा खासदारांना नसल्यामुळे अनफॉर्च्युनेट ते फंक्शन काय आहे खासदाराचे, ते ड्युटीज काय हे त्याला माहिती नसल्यामुळे तिथे तो स्टॉप होतो. म्हणून पहिले या खासदाराला त्याचं
त्याची माहिती देणं आवश्यक आहे, त्याला तेवढं शिकवणं आवश्यक आहे, त्याला त्याबद्दलची त्याची जसं आपण ट्रेनिंग देणं आवश्यक आहे, तसं या खासदारांचं ट्रेनिंग देणं सुद्धा आवश्यक आहे. अच्छा, खासदाराला ट्रेनिंग देणं सुद्धा आवश्यक आहे, कारण त्याशिवाय त्याला माहिती होणार नाही ना की आपण कशासाठी निवडलं गेलं आहे, लोकसभेचं काय काय काम आहे. आपण उदाहरण सांगितलं की परिवहन मंत्रालय आहे, त्यांनी जर उड्डाणपूर विरोध केलं असतं तर इथले अपघात कमी झाले असते, दररोज एक व्यक्ती जो वाटतो अपघात तो कमी प्रमाण झाले असते, पण हे इथे होत नाही. तुम्ही मगाशी सांगताना सांगितले की जळगाव शहरातले जे मार्केट्स आहेत ते मार्केटचा प्रश्न प्रलंबित आहे आणि तो या कायद्याच्या याच्यामध्येच अटकलेला आहे. तो कायद्यामुळे पडला ना. आता विधानसभा किंवा लोकसभा इथे कायदे बनतात. कायदा हे जसं लोकल म्हणजे महाराष्ट्र शासनाचे कायदे असं घटनेमध्ये काही कायदे वेगवेगळे केलेले आहेत की केंद्र सरकारचे हे कायदे आहेत आणि राज्य शासनाचे हे कामे आहेत, त्यामुळे त्या अनुषंगाने ते नियम बनवतात, त्या परिस्थितीनुसार नियम बदलला पाहिजे. म्हणजे त्या आता इथे जर 2200 दुकानधारक आहेत की ज्यांच्या समोर पशुपूर झालेला आहे, एकीकडे मनपा आहेत, एकीकडे धारक आहेत, त्याचे सुद्धा आम्ही सुद्धा सेपरेट आहोत. साधा सिंपल विषय आहे की जर पहिले भाडं कमी असताना डायरेक्ट 5 पट दंड लावणे आणि त्या अनुषंगाने एकदम रक्कम वाढवून देणे हे अन्यायकारकच आहे, कारण त्या कायद्यामध्ये असं कुठेही असं उल्लेख नाही आहे. जर महाराष्ट्र कॉर्पोरेशन ऍक्ट मध्ये तसं जर कायदा जर असेल की 5 पट दंड लावण्याचा अधिकार आहे तर त्यांनी खरंच मनपा तसं काम करायला पाहिजे. पण ही समन्वयाची भूमिका खासदारांना घ्यायला पाहिजे की त्या ठिकाणी त्यांना प्रेशर त्याच्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. ही भूमिका जर हा नॉलेज किंवा हे काम काय काम आहे हे नॉलेज त्या खासदारांना नसल्यामुळेच ते काम पडतं. थोडक्यात विषय असा आहे की जो लोकप्रतिनिधी आपण देतोय, शिरोडे सरांनी म्हटलं की लोकप्रतिनिधी जो आहे तो शिक्षित असला पाहिजे. त्याचं कारणच असं की त्याला लोकसभा म्हणजे काय, कायदे निर्मितीचा एक स्रोत आहे. तिथे जे काय निर्णय घेतले जाते तो पण एक कायदा म्हणूनच त्याला बंधन आहे जनतेवर. तर जे काय तिथे निर्णय घेणारे आहेत तो आपण कमी शिकलेला किंवा अंगठेछाप ही पूर्वीची जी नेतेगिरी पाठवण्याची पद्धत आहे ही कुठेतरी थांबून कोणीतरी विचारवंत तिथे पाठवले पाहिजे. आता नुसता एकटा विचारवंत पाठवून चालणार नाही असं माझं मत आहे. तुम्हाला देशाचं प्रतिनिधित्व देताना केवळ एक ठराविक इथून मी माझा खासदार देतोय म्हणजे तो आपलं प्रतिनिधित्व तिथं मांडेल. आपल्याला देशाचा विचार करायचा आहे. जे कोणी सक्षमपणे बाजू मांडतील, निर्णय घेतील सक्षम, तशा प्रकारचे प्रतिनिधी आहेत की त्यात मग न्यायव्यवस्था असेल, त्याच्यात ट्रान्सपरन्सी येईल किंवा आणता येईल, ती बाजू मांडतील. जर त्याला काही त्या न्यायव्यवस्थेविषयी काही माहितीच नसेल तर ते काय बाजू मांडतील तिथे, की काय याच्यात काय आवश्यकता काय आहे, कसे न्यायाधीश असले पाहिजे, न्यायप्रणाली अधिकाधिक कशी चांगली होईल, सुदृढ होईल, तर ह्या बाजू त्या मांडू शकणार नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी देताना असा लोकप्रतिनिधी आपल्याकडनं गेला पाहिजे की ज्याला बेसिक इथले जे काय प्रॉब्लेम्स आहे याची तर जाण असलीच पाहिजे, पण तेवढ्या प्रभावीपणे त्याला ते तिथं मांडता आलं पाहिजे. बरोबर. संजयजी, ह्या सगळ्या न्यायिक प्रणालीच्या बाबतीत तुमचं मत? महत्त्वाचं म्हणजे आपले जे बरेचसे कायदे आहेत जे ब्रिटिशकालीन कायदे आहेत त्यामध्ये बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुम्हाला क्रिमिनल प्रोसिजर कोड जरी घेतला तरी तो त्या काळात तयार झालेला कायदा आहे. त्यामुळे काय होतं की ह्या कायद्यांमध्ये अशा काही तरतुदी आहेत की ज्यावेळी वर्षानुवर्षे केसेस चालतात, म्हणजे ट्रायल कोर्टात केस चालली तर हायकोर्टात अपील 8-10 वर्ष पेंडिंग असतं, त्यानंतर सुप्रीम कोर्टात जातं. म्हणजे एखाद्या गुन्हेगाराला जर जन्मठेप झाली तर ते सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत 14 वर्ष संपलेले असतात त्याची, त्यापर्यंत शिक्षा होऊन गेलेली असते. तर हे बदल करणं फार आवश्यक आहे की हे जे जुने कायदे आहेत यामध्ये बदल करून, जर तुम्ही फॉरेनला बघितलं की लंडनला किंवा अमेरिकेमध्ये, तर ते इतके फास्ट कायदे की त्यांचा 1 महिन्याभरात निकाल होतो. तर त्यांच्याकडे होऊ शकतं ना, आपल्याकडे का नाही? तर आपल्याकडे काम करणारे जे लोकसभेचे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मनामध्ये ती इच्छा पाहिजे. ते खासदार निवडून गेल्यानंतर त्यांचा एकच उद्देश असतो, मतदारांच्या नजर असते मतदारांवरती आणि मतदारांचं आपल्याला कसे मतं भेटतील ह्या उद्देशाने ते कामं करतात. वकील या क्षेत्राकडे खासदार म्हणा, आमदार म्हणा, पॉलिटिशियन्स म्हणा, त्यांचं दुर्लक्ष आहेच. अहो, साधारण आता आमच्याकडे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र जे आहे त्यामध्ये वकिलांचा जो निवृत्तीनंतरचा निधी त्यांनी जो द्यायला पाहिजे असतो, आज तागायत फक्त 30,000च आहे. त्याच्याकरता आम्ही तर 30,000पेक्षा जास्त वेलफेअर फंडाची तिकीटं लावलेली असतील. पण त्याचं तर 3 लाख करणं, 10 लाख करणं, 15 लाख करणं हे कोणाला नाही. कोणी बार काउन्सिल लक्ष द्यायला तयार नाही किंवा सरकार त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही की वकिलांचं भवितव्य आपण. एक महत्त्वाचं असं आहे की वकिलांकडे दुर्लक्ष ही बाब जरी सत्य असली
तरी राज्य शासनामध्ये किंवा देशाच्या राजकारणात असलेले मॅक्झिमम राजकारणी जे ते वकील आहेत. काय गोष्ट करतो? हो, मग मॅक्सिमम. हल्लीच्या सरकारमध्येही बरेचसे मंत्री वकील होते, काँग्रेसच्या सरकारमध्ये बरेचसे मंत्री वकील होते, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री वकील आहेत. म्हणजे राजकारणामध्ये वकिलांची संख्या जास्त असून सुद्धा न्यायप्रणालीबाबत त्यांची जागरूकता नाही, अनास्था आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही महिमा मिश्रांनी सांगितलं की कोर्टाच्या जागेचा फार मोठा प्रश्न आहे, की कोर्टाच्या जागेत जर कोर्टाला वाटेल आणि एकाच ठिकाणी जर कोर्ट कॉम्प्लेक्स तयार झालं की सर्व न्यायालय एकाच ठिकाणी आली, कोऑपरेटिव्ह, लेबर कोर्ट, ग्राहक मंच, कौटुंबिक न्यायालय, तर ते जास्त सोयीचं होतं. पण ह्या बाबींकडे कोणाचं लक्ष नाही, प्रत्येक जणाचं फक्त राजकारणाकडे लक्ष आहे. हे जर लक्ष दिलं गेलं आणि कोर्ट प्रणाली जर सुधारली, त्यात सुधारणा केली, तर नक्कीच लोकांना न्याय मिळेल. आणि लोकांना न्याय मिळाल्यावरती लोकांचा न्याय प्रक्रियेवरती विश्वास अगदी दृढ निर्माण होईल. अच्छा, म्हणजे खासदारांना आता अवेअरनेस स्वतः तयार करून स्वतःची इच्छाशक्ती असली की माझं जळगावचं तरी मी नीट व्यवस्थित करेन, असं जळगावच्या न्यायालयासाठी गेल्या 20-25 वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत की न्यायालयाला आम्हाला जागा पाहिजे. 5 वर्षाचं माझे वकील आले असताना न्यायालयाच्या जागेचा प्रश्नाचा विषय सुरू झाला होता. पण त्या जागेकडे जो महत्वाचा प्रश्न त्याकडे कोणी लक्षच देत नाही. त्याकडे लक्ष देणारा खासदार नक्कीच पाहिजे. असा खासदार निवडण्यासाठी मतदान करणं आवश्यक आहे. हो, मतदानाचं काय महत्त्व तुम्ही सांगा? मतदानाचं प्रत्येकाने केलं पाहिजे, कारण आपलं मत जे असतं ते मताद्वारे आपण आपला प्रतिनिधी कसा पाठवला जातो ते फार महत्त्वाचं असतं. आणि मत दिल्यानंतर तुमचं मतदान केल्यानंतर तो जो प्रतिनिधी आहे त्या प्रतिनिधीबाबत तुमचं त्याला तसे अधिकारी तुम्ही त्याला विचारणार, अधिकारवाणीने विचारता येतं. तुम्ही मतदान करणार नाही तर तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही. म्हणून पटेल साहेब तुमचं काय मत आहे? मतदान हा महत्त्वाचा भाग आहे आणि हा प्रत्येकाने एक आपलं कर्तव्य म्हणून ते निभावलंच पाहिजे. कारण तुम्ही केलेल्या मतदानावर तुम्ही कोण प्रतिनिधी देणार आहात आणि त्याच्यावर तुमचं सगळं काय अवलंबून आहे. तुमचं भविष्य, तुमच्या देशाचं भविष्य त्या निवडून देणारा म्हणजे तुम्ही देणाऱ्या प्रतिनिधीवर अवलंबून आहे. म्हणून तुमच्या घरातला तुम्ही पाठवणारा जो उमेदवार आहे तो कसा द्यायचा आहे त्या बाबतीत तुम्ही तुमचं मत दिलंच पाहिजे. नाही दिलं तर मग तो कसा जातो आणि तो काय निर्णय घेतो त्याचे परिणाम भोगावेच लागतात. त्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं राजकीय वारसा संपवला पाहिजे मतदारांनी, ती जागरूकता निर्माण झाली पाहिजे. मी राजकारणात, माझा मुलगाही राजकारणात राहील, त्यानंतर माझा पुतण्या त्याला त्याचं कॅलिबर, त्याचं क्वालिफिकेशन काहीच पाहिलं जात नाही. मग हे कुठेतरी जागरूकता निर्माण होणे पाहणं गरजेचं आहे. असा खासदार आपल्याला, त्याच्यामुळे काय त्याच्यामुळे बघा आता मागच्या वेळी त्याच्यामुळे बुद्धिजीवी लोक या राजकारणात येत नाही. ते जर आले, ते जर निवडून गेले तर नक्कीच सुधारणा होईल. आता काय कॅलिबर पाहिलं होतं की राजकारण, त्याच्या बॅकग्राऊंड काय आहे, त्या राजकारण फॅमिली काय आहे, मग तो आपल्याकडे कसा येणार, मग तो उमेदवार कसा होणार, की जेणेकरून मतांची गोळाबेरीज होऊन आपलं सरकार आलं पाहिजे. ह्याचकडे फक्त राजकीय पक्षांचं लक्ष आहे. दुसरा एक जातीवाद पण आहे. जातीवाद जे ते संपायला पाहिजे. हा कोणत्या जातीचा आहे, मग त्याच्या जातीचे मत त्याला मिळतील, मग ते दुसरे म्हणजे त्याच्यानंतर आपण ते तो किती कॅलिबर आहे त्याच्यामध्ये हे नाही पाहत, तो कोणत्या जातीचा आहे हे पाहत. म्हणजे हे आपल्याकडे जी मानसिकता आहे. दुसरं कसं आहे, आश्वासन देणारे नेता जास्त आहे, कृती करणारे नाही. आश्वासन, आता वोट पाहिजे, हा ताई पाया पडतो तुमचे, इथपासून सुरुवात होते, नंतर 5 वर्ष दिसत नाही ते. तर आपल्याला कृती करणारा खासदार पाहिजे. दुसरं जे तुम्ही सांगितलं होतं ना, वोट देणारा, त्याच्यासाठी जनजागरूकताची फार गरज आहे. स्पेशली स्टुडंट्स जे आहे, म्हणजे जे नवीन वोटर्स आहे त्याच्यामध्ये, आणि जे अशिक्षित लोक आहे, जे झोपडपट्टीमध्ये किंवा जे स्लम एरियामध्ये राहतात, त्यांना त्यांची वोटचा इम्पॉर्टन्स काय आहे, महत्त्व काय आहे, आणि एक वोटचा त्यांना ते काय घडवू शकतात देशासाठी, ती त्यांच्याकडे जर जागरूकता असली तर ते खूप म्हणजे देशाचा पूर्ण चित्रच बदलू शकतो त्याच्यात. शिरोडे साहेब, आपण दिवसेंदिवस मतदानाचा टक्केवारी कमी होत चालली आहे. जी टोटल ओव्हरऑल टक्केवारी म्हणजे मतदान हे कमी होत चाललंय. खरं म्हणजे असं आहे की मतदान हा तुमचा हक्क आणि अधिकार आहे, तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. त्याबाबत तर मी असं म्हणतो की तुमच्या मनामध्ये जी उदासीनता आहे ती आधी घालवली पाहिजे. आणि मतदान हा तुमचा हक्क अधिकार आहे हे तुम्हाला जाणून घेण्याकरता किंवा त्यांना जाणीव करून देण्याकरता, हे तुम्हाला मुलगा पहिलीमध्ये जातो किंवा त्याला जशी समज येते तेव्हापासून त्याच्या मनावर हे बिंबवलं पाहिजे.
तू एक देशाचा नागरिक आहे, ह्या भारत देशाचा नागरिक आहे, या भारतासाठी तुला तुमचे प्रतिनिधी संसदेत पाठवायचे आहेत, विधानसभेत पाठवायचे आहेत. ते संसदेत आणि विधानसभेत असणारे प्रतिनिधी हे चांगले असले पाहिजेत आणि मधून तुमचा हा जो मतदानाचा हक्क आणि अधिकार आहे तो तुम्ही अशासाठीच वापरा की नाही हे लोक आपल्यासाठी काम करतील आणि देशाचं पर्यायाने देशाचं जे काही भलं होणार आहे, देश पुढे जाणार आहे याबाबतचा विचार सुद्धा करणं आवश्यक आहे. आणि ही जागरूकता जर तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला हे धडे तुम्हाला दिले पाहिजेत शाळेपासूनच. बरोबर, लहानपणापासून बिंबवलं गेलं पाहिजे की आपलं मतदान काय आहे हे बिंबवलं गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट बिंबवली गेली पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीत, संस्काराच्या बाबतीत, तुमच्या पुढे तुम्हाला काय म्हणतात त्याला सत्य काय आहे, असत्य काय आहे याची सुद्धा जाणीव तिथे पाहिजे. कायद्याचं पालन तुम्ही कसं केलं पाहिजे हे जाणून. पण आज काय नाही, माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टरच झाला पाहिजे याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. त्याच्या पलीकडे दुसरं विश्व कोणालाच नाहीये. माझ्या मुलाला 100पैकी 100 ते 101 म्हणता येत नाही म्हणून 100पैकी 100 मिळाले पाहिजे. हा मार्क्स हा मिळवणं हा कधी त्यातला म्हणजे शिक्षण तुम्ही किती शिकलात हे महत्त्वाचं नाही आहे, काय शिकलात हे महत्त्वाचं नाही. तुम्ही शिक्षणापासून काय शिकलात, काय शिक्षणापासून तुम्ही काय घेतला, बोध घेतला हे महत्त्वाचं आहे. आणि शिक्षणापासून बोध घ्यायचा असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी पहिल्यापासून तुमच्या मनावर बिंबवल्या गेल्या पाहिजेत. मतदान करणं आपलं आवश्यक आहे. तुम्ही काय सांगाल मतदानाचं महत्त्व आणि मतदानासंदर्भात कसं आवाहन कराल? मतदान करणे हे जसे आपले अधिकार आहे तसंच मतदान करणे ही आपली ड्युटी सुद्धा आहे. त्यामुळे एकाच पार्टचा दोन्ही भाग आहे. त्यामुळे जेव्हा आपण अधिकार म्हणून जो वापर करतो त्यावेळी ही आपली ड्युटी बनते की आपण चांगल्या माणसाला किंवा चांगल्या व्यक्तीला निवडून देणे सुद्धा आपली ड्युटी बनते अशी. त्यामुळे मतदानाचा अधिकार जर तुम्हाला घटनेने दिला त्याशिवाय तुमच्यावर सुद्धा काही ड्युटी सुद्धा त्यांनी तुमच्या सुद्धा दिलेल्या आहेत की याप्रमाणे तुम्ही करायला पाहिजे. परंतु अनफॉर्च्युनेट पोझिशन झालेली आहे की मतदान करताना आपण फक्त काही ठराविक म्हणजे एकाच पार्टीला किंवा त्या अनुषंगाने आपण वोटिंग करतो की पैसे भेटल्याशिवाय आपण वोटिंग करत नाही किंवा असं काही अशी समाज व्यवस्थेमध्ये जे चेंजेस जे आलेले आहेत ती अनफॉर्च्युनेट पोझिशन निर्माण झालेली आहे. ते बदलणे आवश्यक आहे. जनजागृती त्यासाठी आवश्यक आहे. स्वतःमध्ये मानसिकता तयार होणं आवश्यक आहे की आपला अधिकार काय आहेत आणि अधिकारापासून त्यापासून आपलं कर्तव्य कसे निभावलं पाहिजे आपण ते बघणं आवश्यक आहे. आणि ते जर निभावलं नाही तर अनफॉर्च्युनेट आपलं प्रगती होणार नाही आणि आपण चांगला नेता देऊ शकत नाही. मतदानाचा टक्का आपण ऐच्छिक आहे मतदान आणि जोपर्यंत त्याला आपण कंपल्सरी केलं पाहिजे, सक्तीचंच केलं पाहिजे. कारण काय सक्तीचं केलं एक सहज आपण सोडून देतो लोकांवर की तुम्ही मतदान करा, सुटी देतो. लोक त्या सुटीचा दुरुपयोग करतात आणि राष्ट्रासाठी मतदान न करता ते मतदानाचा हक्क न बजावता ती सुटी दुसऱ्या कामासाठी वाया घालवतात. त्यामुळे काय होतं की पर्यायाने राष्ट्राचं जे प्रेम आहे हे नाही आहे. शिरगोडे सर म्हटले की लहानपणापासून संस्कार दिला पाहिजे. यात मी थोडंसं आणखी वाढ करेन की राष्ट्राविषयी प्रेम असणारं असं शिक्षण कंपल्सरी केलं पाहिजे लहानपणापासून तर ते शेवटपर्यंत असलं पाहिजे. जेव्हा हे संस्कार येणाऱ्या पिढीवर किंवा जिथल्या जनतेत होतील मला वाटतं तेव्हा आपण चांगलं भक्कम असं सरकार देऊ शकू की जे देशाच्या बाबतीतला निर्णय घेईल. त्या दृष्टीने टक्का वाढवण्यासाठी नुसती ऐच्छिक बाब न ठेवता ती सक्तीची केली पाहिजे आणि ज्यांनी नाही बजावलं तर त्यांचे काय मूलभूत हक्कांच्या बाबतीत काही ज्या सोयी सुविधा असतील त्या कमी करणे, इन्कम टॅक्स मध्ये एखादा टक्का वाढवणे, अशा प्रकारचं एक प्रभावी ऍक्शन घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आता तारखेला. खूप छान, धन्यवाद. अतिशय चांगल्या प्रकारची आज या चर्चेतून खरं माहिती निर्माण झाली की गुणवत्ताधारक न्यायाधीश असावा. न्यायाधीशाची नेमणूक होताना नुसती परीक्षार्थी नसावा, तो गुणवत्तेतूनच तयार झालेला असावा, त्याचे संस्कारक्षम असा तो न्यायाधीश असावा जेणेकरून न्यायदान करताना त्याला त्याच्यातून तशी जाणीव त्याच्यातून निर्माण होऊ शकेल. ब्रिटिशकालीन आपल्याकडे कायदे आहेत ते कायदे बदलले पाहिजेत अशाही प्रकारची आज एक चांगल्या प्रकारची माहिती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जे कॅम्पस आहेत ते तालुका लेवलपासून तर डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंतचे न्यायदान ज्या ठिकाणी होतं तो एक प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी तयार होणं आवश्यक आहे. तो कॅम्पस ते परिसर अतिशय उत्तम स्वच्छतापूर्ण असलेला एक प्रसन्न आल्हाददायी राहील अशा प्रकारचा कॅम्पस तयार करणारा खासदार हा त्याने त्याच्यामध्ये इच्छाशक्ती तशी असली पाहिजे की या जळगावचं न्यायालयाचं चित्र मी पलटून टाकेल आणि हा दुर्लक्षित असलेला न्यायदानच्या भूमिकेमध्ये असलेले आपण सगळे वकील वर्ग तो दुर्लक्षित आहेत. त्या दुर्लक्षिताकडे सुद्धा आणि त्या सगळे जे खासदार आमदार आहेत
त्यांची संख्या देखील वकिलांची खूप मोठ्या प्रमाणात आहे, तरी देखील दुर्लक्षित असलेल्या याच्याकडे लक्ष दिलं जावं अशा प्रकारची एक आपली भूमिका आणि सक्तीचं मतदान झालं पाहिजे अशा प्रकारची आपण दिलेली सगळी भूमिका मी आपलं साऱ्यांचं या ठिकाणी मनापासून आमच्या दर्शकांच्या वतीने लोकलाईव्हच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो. आपण वेळ काढून आलात मनापासून. आपण पाहत आहात लोकलाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. आई प्लीज, मला आता आंबा खायला अजिबात वेळ नाहीये. परफेक्शनसाठी खूप वेळ द्यावा लागतो. परफेक्ट नॉट 3 मिनिटं, साईड पार्टिंग 220 सेकंड्स, 5 मिनिटं, 6 मिनिटं, 4 मिनिटं, विचारूही नको. मग फ्रूट साठी किती मिनिटे राहिली? 0. नवीन फ्रूट टू गो फ्रूट स्नॅक. शुद्ध फळं एका इझी स्क्वीझी पॅक मध्ये. आता मुलं फळं दाबून खातील. फ्रूट टू गो, दाबून खा. सॉरी.